मध्ये बातम्या बघूया सुपरफास्ट 50. कोल्हापूर आणि सांगलीच्या पुरावरती तोडगा काढण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. पूर नियंत्रणासाठी 3,200 कोटींचं मिशन MRDPच्या निधीला मंजुरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची वहन क्षमता सुधारणार. उजनी धरणाची पाणी पातळी 94.95%. पूर नियंत्रणासाठी उजनीतनं पाण्याचा विसर्ग सुरू. उजनी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. पुरेसा पाऊस न पडल्यामुळे राज्यातील धरणांमध्ये केवळ 57% पाणी साठा. नागपूर विभागातील 52 थडी प्रकल्पामध्ये 22%, तर गोसीखुर्दमध्ये 61% पाणी साठा. जळगाव जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवली. 2 महिने उलटले तरी दमदार पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत. तलावात फक्त 10% पाणी साठा शिल्लक. प्रशासनानं अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. धुळे जिल्ह्यातील 3 मध्यम प्रकल्प 100% भरले. तीनही धरणं 100% भरल्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला. साक्री तालुक्यामध्ये पिंपळनेर पश्चिम पट्ट्यामध्ये झालेल्या पावसामुळे पाणी साठ्यात मोठी वाढ. सातत्यपूर्ण पावसानं सातारा जिल्ह्यातील सर्व छोटी मोठी धरणं पूर्ण क्षमतेनं भरली. धरणं भरल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. धुळ्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणातील पाण्याचा साठा वाढला. अक्कलपाडा धरणाचे 3 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. बाजारा नदीच्या पात्रामध्ये 2,276 क्युसेकनं विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाणी टंचाई कायम. मराठवाड्यामध्ये अजूनही 256 गावं आणि 131 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 223 टँकर, 149 गावं आणि 43 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा. मराठवाड्यामध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1.5 महिन्यानंतर पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. 150 मिलीमीटर पावसाची नोंद. उर्वरित 1,07,000 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरण्यांना आता वेग येण्याची शक्यता. नाशिकच्या लासलगावात सलग 5 दिवसांपासून पावसाची संततधार. सततच्या पावसामुळे टोमॅटोवरती रोगांचा प्रादुर्भाव. रोग नियंत्रणासाठी अतिरिक्त औषध फवारणी. छोट्या पुलाच्या अरुंद बांधकामामुळे 60 हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याचा प्रकार. भंडाऱ्याच्या तुमसरमधील पिंपरा आणि साखळी गावातील प्रकार समोर. 3 वर्षांपासून तक्रारीकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप. जळगाव जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 54,896 शेतकरी पात्र. लाभार्थ्यांसाठी अॅग्रिस्टॅक फार्मर आयडी, ई-KYC आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करणं आवश्यक. कर्जमाफीसाठी वाशिम जिल्ह्यातील 52,881 पात्र शेतकऱ्यांची पहिली गावनिहाय लाभार्थी यादी जाहीर. पात्र शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक पोर्टलवरती नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात तूर, उडीद आणि कोळपणीला वेग. तण काढण्यासाठी सध्या बैलांद्वारे कोळपणी. लातूर शहरातील पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक कोलमडलं. विद्युत पुरवठ्यामध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी पुरवठा कोलमडल्याचं बोललं जात आहे. सध्या 5 ते 6 दिवसांना एकदा पाणी पुरवठा केला जातोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा. बदनामीकारक मजकूर, आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीची नोटीस धाडण्याची परवानगी. मेटा, गुगल, डीपफेक, AI कंटेंट पसरवणाऱ्यांविरोधात तक्रारीची परवानगी. औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाची MPSCकडून गंभीर दखल. प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करून संबंधितांविरोधात पोलिसात रितसर तक्रार दाखल करण्यात येणार. MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची माहिती. ठाण्याच्या नळपाड्यातील SRA प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला. 3ऱ्या विकासकाला विकास हक्क न देता प्रलंबित असलेल्या जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातूनच तत्काळ पुनर्विकास करावा, रहिवाशांची मागणी. धाराशिव विजन 2030 या कार्यक्रमावरती शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांचा बहिष्कार. स्वागताच्या बॅनरवरती ओमराजे निंबाळकर, तानाजी सावंत यांचा फोटो नसल्यामुळे नाराजी. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी लातूरमध्ये मोर्चा. मोर्चात लातूरसह राज्यभरातील नागरिक सहभागी. अमरावतीच्या आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणात सेंट्रल किचनच्या मालकासह 6 जणांवरती गंभीर गुन्हे. विद्यार्थ्यांना कच्चं आणि निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्यामुळे विषबाधा झाल्याचं निष्पन्न. अमरावतीच्या मेळघाटातील सेंट्रल किचनच्या कंत्राटदारावरती गुन्हे दाखल करा. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडेंची मागणी. मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून जेवण दिलं जातं. जळगाव शहरामध्ये RR विद्यालयाजवळ लिंबाचं झाड रस्त्यावरती कोसळलं. रस्त्यावरती वर्दळ नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून झाड कापून रस्ता वाहतुकीसाठी खुला.
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात अंगणवाडीच्या छताचा काही भाग कोसळला. त्या दिवशी अंगणवाडीला सुट्टी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 2016-17 मध्ये बांधलेल्या इमारतीच्या बांधकामावरती प्रश्नचिन्ह. दोषींवरती कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. चंद्रपूर जिल्हा परिषदेनं पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली. शिक्षकांच्या 585 पदांची जाहिरात अपलोड. पवित्र पोर्टल अंतर्गत परीक्षा दिलेल्या पात्र उमेदवारांना विकल्प भरण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जाणार. अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील अवजड वाहतूक तात्पुरती बंद. माळशेज घाटातील करंजाळे गावाजवळचा रस्ता खचल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण. वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. रायगडच्या लोणेरेमधील जोड रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. पुणे स्टेशन परिसरातले खड्डे बुजवण्यास पालिकेकडून सुरुवात. TV9 मराठीच्या बातमीची दखल घेऊन प्रशासनानं कामाला सुरुवात केली. नाशिक शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था. शहरातील एकूण 2,500 किलोमीटर रस्त्यापैकी तब्बल 1,230 किलोमीटर रस्त्यावरती विविध कामांसाठी खोदकाम सुरू. त्यामुळे शहरातील 25 प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीवरती परिणाम. मुंबई गोवा महामार्गावरील कोलेटी परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला. वरवरच्या डागडुजीवरती वाहन चालकांचा संताप. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती आलेला असताना रायगडमधील इंदापूर माणगाव बायपासचं काम पूर्णच. मुंबई गोवा महामार्गावरती यंदा देखील कोकणवासियांना त्रासाला सामोरं जावं लागणार. नाशिकच्या सटाणा येथील दोधेश्वर रस्त्यावरनं वाद. रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा आरोप. वनक्षेत्रात निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचं काम तर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि डोंगर उत्खननाचा आरोप. पुण्याच्या भोर शिरवळ मार्गावरील उत्रवली ते रामबाग दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था. चिखल आणि ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची चाळण. वाहन चालकांना मोठा त्रास. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. भंडाऱ्याच्या लाखनीतील सालेभाटा परसोडी रस्त्याची दुरवस्था. खड्ड्यामुळे तुमसर पालांदूर बस सेवा ठप्प. 20हून अधिक गावांचा संपर्क धोक्यात. बुलढाण्याच्या गजानन महाराज मंदिरात चांदीचं छत्र चोरण्याचा प्रयत्न फसला. पिंपळगाव काळे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोर रंगेहात पकडण्यात यश. गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यासाठी साईंची शिर्डी नगरी सज्ज. भक्तांसाठी रात्रभर साई मंदिर खुलं. 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची तयारी पूर्ण. भाविकांची साईंच्या शिर्डीमध्ये तुफान गर्दी. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील तडवळे गावात बेंदूर सण अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. एका शेतकऱ्यानं आपल्या बैलजोडीच्या पाठीवर दिल्लीतील ऐतिहासिक जंतर मंतर आंदोलनाचं चित्र साकारत लक्ष वेधून घेतलं. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ. सोन्याच्या दरात 1,000 तर चांदीच्या दरात 3,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,48,000 तर चांदीचे जीएसटीसह दर 2,34,000. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंना दणका. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडनं एफडीए कारवाईला अंतरिम स्थगिती. छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, अहिल्यानगरमधील दूध डेअरी चालकांनी कारवाई विरोधात याचिका केली होती. बुलढाण्याच्या जळगाव जामोद पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी अखेर निलंबित. ठेकेदाराकडून लाच घेताना संदीप मोरे यांना अटक झाली होती. सोशल मीडियावरती सोया चाप बनवतानाचा किळसवाणा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी अन्न सुरक्षा विभाग आणि प्रशासकीय यंत्रणांच्या तपासणीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.